तू फोन केलास ना आरती, होतो तसा लगेच निघून आलो बघ. सॉरी दादा, म्हणजे तुला असं अचानक बोलवून घेणं मला सुद्धा बरोबर वाटलं नाही. पण तुला माहितीये ना घरात काय चाललंय. अगं हो, पण मला एक सांग, मनवा काय फक्त तुझी लेक आहे का? माझी पण लेकच आहे ना ती. मग माझ्या लेकीसाठी मी एवढं करणार नाही? तसं नाही रे, पण मला माहितीये तू खूप बिझी आहेस आणि ती सगळी कामं तुझी सोडून इथे येणं म्हणजे. नाही नाही, त्याची तू काळजी करू नको, कामं होतील. आणि हे बघ, मनवापेक्षा कुठलंही महत्वाचं काम नाही आहे माझ्यासाठी सध्या. हा काय नितीश? मला खूप काळजी वाटते आपल्या मनूची. शिवाय हे सगळं जे काही चाललंय ना त्याचा मला सुद्धा खूप त्रास होतोय. मनू एकदा मार्गी लागली ना की सगळं काही छान होईल. अगं पण मी आलोय ना आता, तू कशाला काळजी करतेस? हे बघ, मनवासाठी एकापेक्षा एक स्थळं शोधून काढली आहेत मी. थांबा ना, तुम्हाला फोटोज दाखवतो. थांब थांब, फोटो फोटो फोटो. हा हे बघ, हा घे. हा आपल्या गावातल्या देसाईंचा मुलगा. परदेशात होता शिक्षणासाठी आणि आता मुंबईत खूप मोठ्या कंपनीत नोकरीला आहे. हा आणि हा हा अजय राजे शिर्के, पुण्यात राजे शिर्के आहेत ना त्यांचा मुलगा. हा मुलगा काय करतो? हा उद्योग सांभाळतो वडिलांचे. पुण्यात खूप मोठा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे त्यांचा. मनवासाठी हे स्थळ सगळ्यात योग्य आहे. अगं पुण्यातलं खूप मोठं प्रस्थ आहे राजे शिर्के म्हणजे. तू त्यांच्याशी आपल्या मनूबद्दल बोललायस ना? अगं या मुलाचा काका माझा जुना मित्र आहे आणि सगळी बोलणी झाल्याशिवाय का मी तुला फोटो दाखवतोय? तू तुझा होकार कळव फक्त. हा नितीश, तू पण बघून घे फोटो. नितीश घे, आणखी फोटो बघायचे असतील तर हे बघ. त्या राजवीर मोहिते पाटलाला लाजवतील अशी स्थळं आणली तुझ्या बहिणीसाठी. आहेस कुठे? आई अगं पण तू ताईशी बोललीस का याबद्दल? लग्न तिला करायचंय, त्यामुळे तिची निवड महत्वाची, आपली नाही. मी बोलेन तिच्याशी. अरे तू नको काळजी करूस, तिला आवडतील अशी स्थळं आहे ती सगळी. मामा बरोबर आहे तुझं, पण तिच्याशी पण एकदा बोलायला हवं ना. मी बोलणार आहे तिच्याशी. तू फोटो बघ आणि कुठला मुलगा आवडतोय ते सांग मला. आई तुला वाटतं ताई तयार होईल? मी बोलून घेईन ना तिच्याशी, आणि जर का ती तयार झाली नाही तर मी समजावेन तिला. तसंही खूप काही ऐकून घेतलंय तिचं. आता तिच्या लग्नाचं मी जे काय ठरवेन ते तिला माझं ऐकून घ्यावंच लागेल. दादा, तुझ्याकडे आणखीन काही चांगली स्थळं असतील तर प्लीज दाखव. नितीश, हा बोल सुष्मिता. बोलण्यासारखं काही राहिलंय का आता अर्जुन? का काय झालं? आता काय झालं हे सुद्धा तुला मीच सांगायला पाहिजे का? ओके, राजवीर लग्नासाठी ब्रायडल कलेक्शन शोधतोय, हे माहित असेलच तुला. ऑफकोर्स माहिती आहे. त्याचं काय? अरे असं काय करतोयस? इतका सगळा तमाशा होऊन सुद्धा त्याला त्या मनवाशीच लग्न करायचं. हे बघ सुष्मिता, ही त्याची लाईफ आहे, त्याला जिच्याशी लग्न करायचंय तो करेल. तू कशाला टेन्शन घेतेस? आणि आता लग्न करायचं म्हटलं मग कपड्यांची शॉपिंग वगैरे तर करावी लागणार है ना? तुला कळत नाहीये का मी काय बोलतेय ते? हाऊ दिस इज टू मच. अरे त्याला कळत नाहीये का तो काय करतोय ते? सी सुष्मिता, तो राजवीर आहे. त्याने एखादी गोष्ट मनाशी ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय तो शांत बसत नाही. हे मी तुला पुन्हा पुन्हा सांगू का? अरे अर्जुन, पण तू त्याचा खूप चांगला फ्रेंड आहे आणि मला असं वाटतं की तुला कळतंय की त्याच्या लाईफ साठी काय चांगलंय काय वाईट आहे. अगं हो, मी चांगला मित्र असलो तरी लग्न तो करणार आहे, मी नाही. त्यामुळे त्याला जी मुलगी करेक्ट वाटते तो तिच्याशी लग्न करेल. आर यू मॅड? राजवीर साठी ती मनवा तुला करेक्ट वाटते का? हो, मला तरी ती करेक्ट वाटते. का तुला नाही वाटत?
तुझ्या मते कोण मुलगी करेक्ट आहे? मी. आणि जर राजवीरने माझ्याशी लग्न केलं तर तो खूप हॅपी राहील. आय एम डॅम शुअर अबाउट दॅट. हा, बरोबर आहे तुझं. पण सुष्मिता, राजवीर बद्दल हे असं 100 मुलींना वाटतं, म्हणून काय 100 मुलींशी लग्न करेल का? तू काय बोलतेस तू सुष्मिता? बाबा कुठे होता तुम्ही? जाताना काही सांगितलं पण नाहीत. कामानिमित्ताने बाहेर गेलो होतो. मामा आलाय ताईसाठी स्थळ घेऊन. कळलं, चला आमचं बोलणं. पण आता कुठे गेला प्रमोद मामा? तो काहीतरी कामासाठी बाहेर गेलाय. मीच गेलो होतो त्याला सोडायला. काय आहे नितीश, किती उशीर केलास? अगाई वाटेत मित्र भेटले, त्यांच्याशीच बोलत होतो. बरं ठीक आहे, तू आलायस तर बाबांना फोटो दाखवूया. चल. बाबा हे बघा. आम्ही मगाशी आलो तेव्हा तुम्ही फोटोज बघत होते ना? त्या दिवशी आपलं बोलणं झालं ना, त्याच्यानंतर मी दादाशी बोलले आणि आज लगेच दादानी काही स्थळांचे फोटो सुद्धा आणलेत. आम्हाला काही आवडलेत म्हणून तुम्हाला दाखवायला बाजूला काढून ठेवलेत. बघता का जरा? हा बघा, हा मुलगा चांगला आहे, पुण्याचा आहे, पुण्याचे राजे शिर्के. वडिलांचा बिझनेस सांभाळतो आणि दादाने या स्थळाबद्दल मला सगळी माहिती दिली आहे. मी काय म्हणते, आपण बोलून घेऊया का यांच्याशी? मनू, बरं झालं तू आलीस. ये बस, ये. याची गरज नाहीये. मनवाने तिची निवड ठरवलेली आहे. आपल्याला मान्य असेल किंवा नसेल, मनवाचं लग्न तिच्या इच्छेप्रमाणेच होईल. त्यामुळे या सगळ्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. अलग धंदा मला जेवायला वाढ. तू स्वतः घे ना, मला काय सांगतोयस तू? अगं कारण धना नाहीये घरात आणि माईला सांगणं बरोबर दिसत नाही मला, म्हणून सांगतोय ना. मग तू मोठा आहेस म्हणून प्रत्येक वेळी मला कामं सांगणार का? तू थांब रे, माझे दिवस येऊ दे, मग बघते मी तुला. अगं मी फक्त जेवायला वाढ एवढंच म्हटलं होतं. चिडायला काय झालं एवढं? मग तू स्वतःची कामं स्वतः का नाही करत? अरे स्वतः काय चाललंय तुमचं? काय भांडताय तुम्ही? माई, तू ह्याला सांग ना, हा स्वतःची कामं स्वतः न करता मला सांगत असतो. काय झालं? काय विचारतोय मी यश? काय झालं? काही नाही, आमची मस्करी चालू होती. ठीक आहे ना, मग एवढं सिरियस का होतं? राजवीर, तुला जेवायला वाढू का? नाही, नको माई, मी जेवून आलोय. नंदा, यश, कसा चालू आहे अभ्यास? माझी आता सेमिस्टर जवळ आली आहे, सुरू आहे अभ्यास चांगला. माझा पण अभ्यास चांगला चाललाय. गुड. माई, माझं ज्वेलर्सशी बोलणं झालंय. आपण उद्या जाऊन मंगळसूत्राचे डिझाईन फायनल करू. मला खात्री आहे त्यांच्याकडे चांगले डिझाईन्स मिळतील आपल्याला. म्हणजे मनवाच्या बाबांनी लग्नाला होकार दिला? नाही असं. अरे मग तरी सुद्धा तू. ते मी बघतो. मला प्लीज सांगाल, का केलं तसं? राजवीर आणि मनूच्या लग्नाला होकार का दिलात तुम्ही? तिला कळत नाही पण आपल्याला कळतंय ना, तिला तिला या सगळ्याचा किती त्रास होतोय. नाही म्हणजे मला ठाऊक होतं की तिच्यासाठी मी मुलं बघायला लागले म्हटल्यावर ती सहजासहजी ऐकणार नाही, पण तिची समजूत काढल्यानंतर तिने ऐकलं असतं.
मला प्लीज सांगा ना तुमच्या मनात काय चाललंय हो. मी आज मनूच्या शाळेत गेलो होतो. तिथे पाहिलं तर ती आणि राजवीर एकमेकांशी बोलत उभे होते. घरात एवढं सगळं चालू असताना ती त्यांना भेटते, त्यांच्याशी बोलते. मला नाही आवडलं. मी जाऊन तिला बोललो. तिकडनं तिला घेऊन निघालो. मुंबईहून नायगावला येईपर्यंत गाडीत 2.5 तास ती मुलगी मला फक्त एवढंच समजून सांगायचा प्रयत्न करत होती की राजवीरची काही चूक नाहीये. ते सगळं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि तुम्हाला पटलं हे सगळं? नाही, ती बरोबर आहे म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही, तर आपली मुलगी किती चुकीचा विचार करू शकते याच्यासाठी माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग का होकार दिलात तुम्ही? नाही म्हणजे तुम्हाला कळतंय ना की ती चुकतीये. अहो मग अशा परिस्थितीत तिला होकार देणं म्हणजे तिला धोंडा बांधून विहिरीत ढकलण्यासारखं आहे हो. इतकं सोपं नाहीये आरती. इथे दगड बांधून विहिरीत ढकललं तर एका क्षणात सगळं संपतं. पण तिने ठरवलेल्या मुलाशी जर तिचं लग्न झालं तर रोज तिला मरण यातना भोगाव्या लागतील. हे आपल्याला नको आहे. मग मला कळत नाहीये तुम्ही तिच्याशी का नाही बोलून घेत. आता नका बोलू, हवं तर 2 दिवसानंतर बोला, ती शांत झाल्यानंतर पण बोला, ती ऐकेल तुमचं. नाही आरती, नाही ऐकणार. का? 26 वर्षाची आपली मुलगी. आजपर्यंत माझ्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नव्हतं. हीच मुलगी 2 महिन्यापूर्वी भेटलेल्या मुलासाठी माझी साथ सोडून त्याच्या बाजूला जाऊन उभं राहायला तयार झाली. तुला असं वाटतं आपण हे बदलू शकतो? मला काहीच कळेना असं झालंय. तुम्ही मला सांगा, आपण नाही का बदलू शकत हे सगळं? अगं आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का? आपण तिचं जबरदस्तीने दुसऱ्याशी लग्न लावून देऊ शकतो, पण त्याने ती सुखी होणार आहे का? सुखाचा संसार करणार आहे का? आरती, हा निसर्ग आहे. आपण याला नाही बदलू शकत. जे व्हायचं तेच होणार. पण जे काय होतंय ना त्याचा मला प्रचंड त्रास होतोय आणि पटत तर अजिबातच नाहीये. मला तरी कुठे पटतंय. पण आरती, ती आपली मुलगी आहे. ती एका चुकीच्या माणसाशी लग्न करते म्हणून आपण तिची साथ सोडायची का? अहो पण नाही आरती, तिला साथ देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. खरं सांगू, इतक्या वर्षात पहिल्यांदाच तुम्हाला पराभूत झाल्यासारखं बोलताना बघते हो. आरती, आता या क्षणी तिची साथ देणं हे आई वडील म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि जर आपल्या मुलीला साथ देणं याला जर तू पराभव म्हणत असशील तर हा पराभव एक बाप म्हणून मला मान्य आहे. हॅलो. आय एम सॉरी. माझ्यामुळे तुमचे बाबा तुम्हाला खूप बोलले असतील. नाही नाही, तसं काही नाहीये. मी गेल्यानंतर काय झालं? काही नाही. मग आम्ही सुद्धा निघालो. गाडीत मी बोलले त्यांच्याशी, पण ते काहीच नाही बोलले. हा, पण माझं ऐकून घेतलं त्यांनी. मला असं वाटतं मी त्यांना एकदा भेटायला. नाही, नको. मला कळतंय माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झालाय. रात्र तुम्हाला सगळ्यांनाच खूप त्रास झालाय, पण मी त्यांना पर्सनली भेटलो, त्यांच्याशी बोललो तर मला असं वाटतं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आपला. मी म्हटलं ना नको, प्लीज नको. मग किती दिवस हेच सुरू राहणार आहे? काहीतरी सोल्युशन तर निघायला हवं ना. हॅलो हॅलो. खरं तर मलाच कळत नाही काय करावं. तुम्ही माझं ऐकाल प्लीज. ऍक्च्युली मी आजच त्यांच्याशी बोलणार होतो, पण तुम्ही नाही म्हणालात म्हणून नाही बोललो. मला असं वाटतं की पर्सनली त्यांना भेटायला हवं. त्याच्यानं प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होणार आहे. नाही, खरंच त्याने काही होणार नाही. आधीच माझ्या घरचं वातावरण काही बरं नाही आणि त्यात तुम्ही येऊन भेटला तर ते आणखी चिडचिड करतील. कदाचित रागाच्या भरात तुम्हाला काहीतरी बोलतील. सो प्लीज नको. बोलले तर बोलू दे, मी ऐकून घेईन. हा, पण मला नकोय ना ते. तसे त्या दिवशी तुम्ही आलेलात तेव्हा तुमचा खूप अपमान झालाय ते. सो मला ते सगळं परत नकोय. मग आता काय करायचं? काही नाही. आय मीन, बाबांच्या मनात
आपल्या लग्नाबद्दल नेमकं काय चालू आहे हे कळत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. आय होप तुम्ही समजून घ्याल. येस ऑफकोर्स. ठेवते मी. गुड नाईट. गुड नाईट. काय ग, कशी आहेस? मी ठीक आहे. मम्मा ऐक ना, मला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. पॉकेट मनी संपला ना? अगं पण नंदा तुला किती वेळा सांगितलं पैसे जरा जपून वापर म्हणून. अगं मम्मा, मला पैसे नको आहेत. मी काय सांगते ते ऐकून तरी घे तू. बोल. अगं मम्मा, दादा लग्न करतोय. कोणाशी? मनवाशी. काय? तू खरं सांगतेस आहे? मी का खोटं बोलेन? पण पण तुला कसं कळलं? अगं दादा माईशी बोलत होता की त्याचं ज्वेलर्सशी बोलणं झालंय आणि ते मंगळसूत्र सिलेक्ट करायला जाणार आहे. गो, काय काय बोलतेस काय तू? आहे मंगळसूत्रापर्यंत गोष्टी गेल्यात? हो ना. अजून अजून काही बोलणं झालं का लग्नाविषयी? अगं हो, दादा सांगत होता की मनवा सुद्धा तयार आहे लग्नाला. अरे बापरे, एवढं सगळं होऊन सुद्धा हे लग्न होणार आहे? हो ना. बरोबर, ठीक आहे, मी तुला नंतर फोन करते. ओके. नंदा, तू फोन बाजूला ठेव. माई, नंदाला सांग, जर दादाने बघितलं ना तर परत चिडेल दादा. नंदा, अगं काय म्हणतो यश? राजवीर चिडल्यावर मग रुसायचं नाही हं? माई जरा 2 मिनिट प्लीज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नंदा, मला एक सांग, माझ्या लग्नात काय घालणार आहे डिसाईड केलंस तू? एक काम करा, तू आणि यश हळद, मेहंदी आणि लग्नासाठी तुम्हाला हवा तो ड्रेस सिलेक्ट करा आणि मला कळवा. पण दादा, लग्नाची तारीख कुठे ठरली आहे? ते जाऊ दे, तू ड्रेस सिलेक्ट कर. ओके. आणि यश, तू एक काम कर, इन्व्हिटेशन लिस्ट तयार कर, फक्त अभ्यास सांभाळ. ओके. आणि माही, आपण मंगळसूत्राचं डिझाईन पण लवकरात लवकर फायनल करून टाकू. आणि माही, इन्व्हिटेशन कार्डचं डिझाईन पण तू फायनल करून टाक. काय झालं, असं काय बघताय माझ्याकडे? अरे राजवीर, लग्नाची तारीख पण ठरली नाहीये आणि माही, मी मनवाशीच लग्न करणार, त्यामुळे आपण लवकरात लवकर सगळी तयारी करून टाकू, नंतर काही नको. माही, मी निघतो. मी सुद्धा लग्नात काय घालणार आहे ते डिसाईड करायचंय मला. येतो.